हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 4 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये समरचा 10 लाख रुपयांचा घोटाळा आढळरावांसमोर आला. घरातील सगळ्या लोकांसमोर आला आणि मग आढळरावांनी चक्क समरला बेदम मारहाण केली. त्याच्या कंबड्यात लाथ घातली, त्यानंतर त्याला लाकडाने जनावरासारखं हाणलं. त्यामुळे समर आणि अनुसूयाला खूप राग आलाय आणि मग आढळरावांनी चक्क आपल्या संपत्तीचा वारस म्हणून दुष्यंतच्या नावाची घोषणा केली आहे. दुष्यंतला आपलं वारस ठरवलंय, सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली आहे. त्यामुळे तर अनुसूया आणि समर आणखीनच चिडले. अनुसूयाने आढळरावांसमोर विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आढळरावांनी तिला चांगलं ठणकावून सांगितलं की तुझा मुलगा लायकीचा नाही आहे की तो या संपत्तीचा वारस बनेल. त्यामुळे अनुसूया समोर खूप चिडले आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही तिच्या रूममध्ये बसून तिचा गृहपाठ होमवर्क करत असते. तेवढ्यात दुष्यंत तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो आणि म्हणतो, कृष्णा आधी हा ज्यूस पी. कृष्णा म्हणते, अहो मी गृहपाठ करते ना, मला ज्यूस नको आहे, नको पाहिजे मला ज्यूस. दुष्यंत म्हणतो, नाटकं करू नको, काय गृहपाठ करताना पिता येत नाही काही, आणलाय ना आता, गुपचूप पी. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला स्वतःच्या हाताने ज्यूस पाजतो आणि मग कृष्णाच्या शेजारी येऊन बसतो आणि म्हणतो, काही ऐकेल तर खरं. कृष्णा चिडून विचारते, काही ऐकेल तर खरं म्हणजे मी काय कधी तुमचं काही ऐकत नाही. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, हो हो ऐकतेस ना. तर कृष्णा चिडून म्हणते, तुम्ही तरी माझं काय ऐकता? तर दुष्यंत म्हणतो, मी तुझं खूप काही ऐकतो, पण चुकीचं सांगत असशील तर मी काय ऐकणार आहे? कृष्णा चिडून म्हणते, तुमचा टोमणा कळलाय मला, तुम्ही माझं किती ऐकता ना हे मला सुद्धा चांगलंच माहिती आहे. दुष्यंत चिडून म्हणतो, कृष्णा उगाच माझ्याशी वाद घालू नको. तर कृष्णा म्हणते, ए देवी आई, हा असा कसला नवरा दिलाय ग, काहीच ऐकत नाही माझं, उलट माझ्यावर आरोप लावतो. तर दुष्यंत सुद्धा म्हणतो, खरंय देवी आई, मला द्यायची तर एखादी चांगली बायको द्यायची ना, हा काय माठ माझ्या गळ्यात बांधलाय. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, मी माठ आहे का? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तसं पण तुम्ही शहरातले आणि शहरातल्या लोकांना माठ आवडत नाही, त्यांना तर फ्रीज आवडतो ना. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, अगं कृष्णा, बोलायला काही नाही आहे म्हणून काही पण बोलतेस का? माठ आवडत नाही, फ्रीज आवडतो. तर कृष्णा चिडून म्हणते, नाही, आता तुम्हाला माझं बोलणं कसं आवडेल? तुम्ही शहरातले ना आणि मी माठ आहे, आणि या दोघांमध्ये यावरूनच भांडण सुरू असतं. तर इकडे समर आणि पूजा हे दोघे एकमेकांना भेटायला आलेले असतात आणि समरने पूजाला चक्क एक सोन्याचं ब्रेसलेट गिफ्ट केलेलं असतं आणि पैशाला हपासलेली पूजा ही चांगलीच खुश होते आणि म्हणते, वा समर, खरंच तूच रांगणे पाटलांचा खरा वारसदार शोभतोय. तर समर सांगतो, अगं पुज्जू डार्लिंग, हे काहीच नाही आहे, आता तर फक्त तुला ब्रेसलेट दिलंय, हळूहळू पहा तुला कशी दागिन्यांनी मढवतो. आणि माझ्या आईने तर त्या बाळजाबाईकडून सगळे दागिने घेतले सुद्धा. पूजाला आश्चर्य वाटतं. पूजा विचारते, म्हणजे? तर समर तिला झालेला सगळा प्रकार सांगतो की आईने कसं त्या बाळजाबाईचे दागिने स्वतःकडून घेऊन टाकले आणि बाळजाबाईला एकही दागिना ठेवला नाही. समर खुश असतो, पण पूजा त्याला समजावून सांगते, अरे समर, यामध्ये तुझ्या आईचा नाही तर बाळजाबाईचा फायदा झालाय. समोर विचारतो, कसं? तर पूजा त्याला सांगते, अरे त्या बाळजाबाईने सगळे दागिने तुझ्या आईला देऊन टाकले. कृष्णाच्या नजरेत ती मोठी झाली, त्यागाची मूर्ती झाली आणि तुझी आई मात्र गोल्ड डिगर झाली, पैशाची हपापलेली बाई. हे ऐकून समरला मोठा धक्काच बसतो. समर म्हणतो, खरंय, तू एकदम बरोबर बोलतीयस. तर पूजा म्हणते, कसं आहे ना समर, तू खूप हुशार आहे, पण तुझी आई तेवढी हुशार नाही आहे. तू जर या प्लॅनमध्ये असताना तर तू तुझ्या आईला नक्की वाचवलं असतं. समर म्हणतो, ते तुझं खरं आहे, पण तू माझ्या आईला थोडं जास्तच नाव ठेवती असं तुला वाटत नाही का? तर पूजा म्हणते, अरे ती आता माझी होणारी सासू आहे आणि या जगात सासू सुनेचं कधी जमलंय का? हे ऐकून समर हसू लागतो आणि म्हणतो, खरं बोलते तू, सासू सुनेत तर अख्ख्या जगात भांडणं सुरू आहे. पूजा म्हणते, म्हणून तर मी बोलतीये, आणि आता लवकरच मी तुझ्या घरात येणार तुझी बायको म्हणून, मग पहा सासू सुनेत काय काय होतंय. तर समर म्हणतो, ए बाई, माझ्या आईशी जास्त भांडू नकोस, आपण दोघे प्रेम करूया, भांडण करायला नको. हे दोघे खुश असतात आणि इकडे बाळजाबाई अंगणात बसून पापड सुकवत असते.
अनुसया तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहत असते, मस्त ज्यूस पीत बसलेली असते. आणि तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत धावत पळत तेथे येतात. दुष्यंत हा चक्क कृष्णावर शाई उडवण्याचा प्रयत्न करत असतो. कृष्णा पळत असते, बाळजावे वाचवा, बाळजावे वाचवा मला. त्यांची ही धावपळ पाहून अनुसया विचारते, अरे काय चाललंय तुमच्या लहान लेकरासारखं, काय एकमेकांच्या मागे धावताय? तर दुष्यंत म्हणतो, नाही मोठी आई, हिने माझ्या अंगावर शाई उडवली, मी हिला सोडणार नाही, तिच्या अंगावर शाई आता फेकतोच. कृष्णा पुढे पुढे पळते, दुष्यंत मात्र मागूनच तिच्या अंगावर शाई फेकतो. त्याच वेळेस कृष्णा वागते आणि चक्क जयकांतच्या तोंडावरच शाई पडते. त्यामुळे जयकांतचं पूर्ण तोंड हे निळं काळं पडतं. सगळेजण त्याच्यावर हसू लागतात. तर जयकांत म्हणतो, अरे काय दुष्यंत भावा, तुम्ही काय लहान आहे का रे असं भांडायला, मागे मागे पळायला? मी आत्ताच फ्रेश होऊन आलो होतो, पाहिलं कसं झालंय. तर दुष्यंत म्हणतो, अरे सॉरी, जा तोंड धुवून ये. आणि जयकांत हा रूममध्ये निघून जातो. कृष्णा म्हणते, बस झालं दुष्यंत सरकार, आता उगाच जयकांतला भरवलं, आता मला भरू नका बरं. तर दुष्यंत म्हणतो, नाही 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 नाही, आज मी काय तुला सोडणार नाही आहे. या दोघांचा हा खेळ पाहून बाळजाबाई खुश असते. तर अनुसया मात्र तोंड वाकडं करते. आणि तेवढ्यात कॉन्ट्रॅक्टर घाटगे तेथे येतो आणि म्हणतो, ओ सरपंचबाई, तुम्ही असं वागाल ना असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, अनुसया यांना मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, काय बोलताय तुम्ही हे? हा कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, अहो जे बोलतोय ते खरंच बोलतोय. अख्ख्या गावाला असं वाटतं की तुम्ही देव आहात, पण आत्ता त्यांना कळेल तुम्ही देव नाहीये, तर तुम्ही साध्या सुद्या माणूसच आहात, जो भ्रष्टाचार करतो, लोकांना फसवतो. कृष्णा दुष्यंतला जबर धक्काच बसतो. कृष्णा विचारते, ओ कॉन्ट्रॅक्टर दादा, हे काय बोलताय तुम्ही? असले आरोप का लावताय? तर हा कॉन्ट्रॅक्टर सांगतो, खरं तेच बोलतोय. रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळवून द्यायचं म्हणून तुम्ही माझ्याकडून 10 लाख रुपये घेतले आणि आता ते कॉन्ट्रॅक्ट एका दुसऱ्याच माणसाला देऊन टाकलं. हे काय बरोबर नाही. कृष्ण आणि दुष्यंतचा विश्वासच बसत नाही की हा माणूस चक्क त्यांच्यावर 10 लाख रुपये घेतल्याचा आरोप लावतोय. बाळजाबाईला सुद्धा मोठा धक्का बसतो. अनुसया मात्र खूप खुश होते आणि कृष्णाला जाब विचारते, अगो कृष्णे, 10 लाख रुपये? 10 लाख रुपये घेतले तू या माणसाकडून? अगं काय केलं एवढ्या पैशांचं? आणि कृष्णे, आपल्याला का पैशांची कमी आहे का गं? काय करणार आहे तू एवढ्या पैशांचं? अगं सगळा गाव तुला देवी मानतो की तू गावाचं भलं करणार, गावात विकास करणार, हे करणार ते करणार, आणि तूच असा भ्रष्टाचार करते. खरंच ग बाई, खूप चुकीचं केलं तू. तर कृष्णा चिडून म्हणते, अनुसया सासूबाई, तुम्ही थोडं गप्प बसा. तर हा घाटगे म्हणतो, असं कसं गप्प बसा, खरंच बोलताय त्या. मी ना आता संपूर्ण 5 गावात कसा धिंगाणा घालतो ना, ते तुम्ही पाहतच राहा. कृष्ण आणि दुष्यंतला खूप टेन्शन येतं. आणि तेवढ्यात आढळराव बाहेर येतात आणि म्हणतात, अरे कॉन्ट्रॅक्टर साहेब, आज इकडे कसं येणं केलं? तर हा काही सांगणार इतक्यात दुष्यंत सांगतो, बाबा, हा आपल्या कृष्णावर आरोप लावतोय की कृष्णाने कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या बदल्यात त्याच्याकडून 10 लाख रुपये घेतले आहेत. हे ऐकून आढळरावांना सुद्धा जबर धक्काच बसतो. तर हा कॉन्ट्रॅक्टर सांगतो, हो हो, खरंच बोलतोय मी. अहो, तुमचा तो आहे ना धीर, समर रांगणे पाटील, त्याने मला सांगितलं की कृष्णा म्हणाली तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट हवं असेल तर 10 लाख रुपये लागतील, आणि मी त्यालाच ते पैसे दिले. घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आत्ता कोठे या अनुसयाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. आढळरावांना समजतं हे समरनेच केलं असेल आणि आढळराव समरला हाक मारतात, अरे समर, समर बाळा बाहेर ये. आणि समर बाहेर येतो आणि या कॉन्ट्रॅक्टरला पाहून समरच्या पायाखालची जमीनच सरकते. समर खूप घाबरतो. कृष्णा, बाळजाबाई, आढळराव सगळे समरकडे संशयाने पाहत असतात. आणि हा कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, हाच तुमचा लेख आढळराव, याच तुमच्या लेखाने माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट देतो म्हणून 10 लाख रुपये घेतले, पण कॉन्ट्रॅक्ट काही मिळालेलं नाही आहे. समर चांगलाच घाबरतो. अनुसयासुद्धा घाबरते. हा कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, कृष्णाबाई, जर मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही ना, तर 5 गावांमध्ये मी तुमची कशी बदनामी करतो ना, ते तुम्ही पाहतच राहा. मी हे सहन करणार नाही आहे. वर पैसे द्यायचे तर द्यायचे आणि वरतून कॉन्ट्रॅक्ट पण नाही मिळणार. माझे पैसे काय वर आले की काय? मी तुम्हाला फुकट पैसे देणार नाही आहे. कृष्णा आणि दुष्यंतला काय बोलावं ते कळतच नाही. तर समर चिडून म्हणतो, ए कॉन्ट्रॅक्टर, जास्त मस्ती आली का रे तुला? अरे एका दिवसात गायब करून टाकीन तुला. आणि तेवढ्यात आढळराव हे चक्क समरच्या माने जोरात फटका मारतात. समर आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि समरला पुढे काही कळणार त्याआधीच आढळराव समरच्या तंगड्यावर जोरात लाथ मारतात. समर जमिनीवरच जाऊन पडतो. सगळे घरातले खूप घाबरतात. आबा हे काय करताय? थांबा थांबा. पण आढळराव चक्क एक मोठा दांडू घेऊन येतात आणि या समरला
दे दनादन, कधी हातावर कधी पायावर मारतच राहतात. कृष्णा दुष्यंत आढळरावांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. अनुसूया म्हणते, अहो हे काय करताय, आपलं लेकरू आहे, नका मारू त्याला. पण आढळरावांच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असतं. समरने चक्क कृष्णाच्या नावाने भ्रष्टाचार केला हे त्यांना सहनच होत नाही. अनुसूया रडत असते. बाळाजाबाई हे सगळं शांतपणे पाहत असते आणि आढळराव एकानंतर एक या समरला फटके देत असतात आणि मग चिडून म्हणतात, अरे नालायका, तुला लाज वाटते का रे हे सगळं करायला? म्हणजे आता हे सुद्धा तुझं पर्सनल मॅटर आहे का? आधी तुला माफ केलं पण तू अजूनही सुधारला नाही. शेण खातो का शेण? पैसे खाण्यापेक्षा आहे ना शेण खा एकदाचा. समर आढळरावांकडे रागारागाने पाहत असतो. अनुसूयासुद्धा खूप चिडलेली असते. आढळराव खूप दुःखी झालेले असतात आणि समरला सांगतात, अरे 26 वर्ष माझ्यापासून दूर होता ना तू, मग हेच शिकलास का? रांगणे पाटलाच्या घराची सगळी इभ्रत, सगळी इज्जत चव्हाट्यावर आणलीस आणि त्यांच्याकडून पैसे घेतलेस, लुबाडलेस. लाज नाही वाटत का रे तुला? समर रागारागाने पाहत असतो आणि मग हा कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, थोरले सरकार, आता तुम्हाला काय सांगायचं? मला असं वाटलं की हा तुमच्या घराचा पोरगा आहे आणि सरपंचबाईनेच पैसे मागितले असतील म्हणून मी पैसे दिले, नाहीतर मी याला कसले पैसे देतोय? मला असं वाटलं की रांगणे पाटलांचं रक्त आहे, 26 वर्षांपासून घरापासून दूर होता, पण इमानदार असेल. पण तसं नाही आहे. 26 वर्ष घरापासून दूर राहिला ना, म्हणूनच त्याची ही अवस्था झाली आहे. समरला खूप राग येतो. आढळरावांना वाईट वाटतं. हा कॉन्ट्रॅक्टर तेथून जायचं म्हणतो तर आढळराव त्याला सांगतात, संध्याकाळी तुमच्या घरी पैसे पोहोचतील, पण या प्रकरणाची वाच्यता बाहेर करू नका. हा माणूस निघून जातो आणि मग आढळराव हे समरला विचारतात, झालं का रे तुझ्या मनासारखं? समर रागारागाने त्यांच्याकडे पाहतो आणि घरामध्ये निघून जातो. आढळरावांना खूप वाईट वाटलेलं असतं. ते जरी चिडले आहेत पण स्वतःच्या पोटच्या लेकाला मारल्यावर कोणत्याही बापाला वाईटच वाटेल ना. आढळरावसुद्धा जाऊ लागतात. तेवढ्यात अनुसूया चिडून म्हणते, अहो हे काय केलं तुम्ही? आपला लेक येतो, तुमचं रक्त येते आणि तुम्ही त्याला मारलं, ते सुद्धा गुराढोरासारखं. तुम्हाला काही वाटलं नाही का हो? तुमच्या काळजाला काही वाटलं नाही का? वेदना झाल्या नाही का? आढळराव खूप चिडतात आणि अनुसूयाच्या अंगावर धावून जातात आणि म्हणतात, अगं तुझ्या अक्कले का शेण भरलंय तुझ्या डोक्यातसुद्धा? अनुसूया रडू लागते. कृष्ण आणि दुष्यंत घाबरलेले असतात. आढळराव अनुसूयाला ठणकावून सांगतात, अगं तुझ्या लेकाने शॅन खाल्लंय शॅन आणि तू त्याची बाजू घेतीयेस. अगं तो माझा लेकरू आहे, माझ्या पोटचं पोरगं आहे, सगळं मान्य आहे, पण उद्या त्याने काही केलं तरी मी त्याला माफ करेल ना, असं होत नाही. आणि तुला वाईट वाटते ना की मी त्याला मारलं, त्याच्यावर हात उचलला. अगं पण तू जर आधी हे केलं असतंस ना, तू त्याला वळण लावलं असतंस, पहिल्यांदा चूक घडली तेव्हाच त्याचं थोबाड फोडलं असतं ना, तर आज त्याने हे गुण उधळले नसते. एवढं लक्षात ठेव. अनुसूया रडत असते आणि तिला आढळरावांचं बोलणं बिलकुल आवडत नाही. आढळराव रागारागाने घरामध्ये निघून जातात. दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो. कृष्णाला वाईट वाटत असतं तर बाळाजाबाई आणि जयकांत मात्र भलतेच खुश असतात. समरची ही अवस्था पाहून त्यांना आनंद झालेला असतो. थोड्या वेळाने समर आणि अनुसूया त्यांच्या रूममध्ये असतात आणि अनुसूया ही समरच्या हाताला पायाला आढळरावाने जे फटके दिलेले असतात त्यावर मलम लावत असते. समर हा तोंड सोडून बसलेला असतो आणि अनुसूया रडत असते. म्हणते, अरे रे किती मारलंय माझ्या लेकराला, सख्खा बाप आहे, सख्खा बाप कधी स्वतःच्या लेकराला असं मारतो का रे? समर काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात आढळराव तेथे येतात. आढळरावांना पाहून समर आणि अनुसूया खूप चिडतात. समर हा रागारागाने त्यांच्यापासून तोंड फिरवून घेतो आणि अनुसूयासुद्धा डोळ्यात पाणी आणून आढळरावांकडे रागारागाने पाहत असते. आढळराव समरकडे पाहतात आणि याला काहीच फरक पडलेला नाही आहे, हा कधी सुधारणार नाही आहे हे त्यांच्या लक्षात येतं. इकडे दुष्यंत आणि कृष्ण आपल्या रूममध्ये येतात. दुष्यंत खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, समरने हे जे काही केलं आहे ना, मला बिलकुल आवडले नाही आहे कृष्णा, तो असं कसं काय करू शकतो? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आपल्याला माहिती आहे ना समरची ही काही पहिली चूक नाही आहे, याआधीसुद्धा त्याने अनेक वेळेस असं काही केलं आहे, मग तुम्ही एवढा त्रास का करून घेताय? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, याआधी त्याने जे काही केलं ते सोडण्यालायक होतं. चुकीला माफी, बेनिफिट ऑफ डाऊट आपण दिलं असतं, पण हा फ्रॉड आहे फ्रॉड. त्याने खूप मोठी फसवणूक केली आहे. 10 लाख रुपये घेतलेत त्यांनी आणि ही काही छोटी गोष्ट नाही आहे. मला हे आवडलेलं नाही आहे. आबांनी जे केलं ते कदाचित चुकीचं असेल, एवढं मारायला नको होतं, पण समर खरंच खूप चुकला आहे.
त्याने असा फ्रॉड नव्हता करायला पाहिजे. अगं त्याने रांगणे पाटलांच्या नावाला बट्टा लावलाय. रांगणे पाटलांचा वारस असे 10 लाख रुपये लुबाडतो, फसवणूक करतो म्हणजे काय? कृष्णा ही दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत सरकार शांत व्हा तुम्ही. आणि समर चुकलाय एवढं मात्र खरं आहे, पण त्याने काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट नाही केली आहे. तो असं करणारच होता एक ना एक दिवस, आणि हे आपल्याला माहीतच होतं. फक्त एवढंच नाही तर त्याने अनेक ठिकाणी गडबड करून ठेवली असेल, आणि त्याचीसुद्धा आपल्याला कल्पना आहेच. इकडे आढळराव हे दोघे आपल्याशी काही बोलत नाही म्हणून रूम बाहेर जाऊ लागतात. तेवढ्यात अनुसूया म्हणते, आओ पहा किती लागलं आहे आपल्या लेकराला. एखाद्या गुराढोराला मारतात तसं मारलं तुम्ही त्याला. तुम्हाला काही वाटलं नाही का हो? तुमच्या काळजाला काही वेदना वगैरे झाल्या नाही का? आढळराव चिडून म्हणतात, अगं म्हणजे तू अजूनसुद्धा त्याचीच बाजू घेतीयस का? लाज नाही का वाटत तुला? आणि तुला काय वाटतं माझं त्याच्यावर प्रेम नाही आहे? अगं तो माझासुद्धा लेक आहे, माझंच रक्त येते. त्यामुळे तर मला एवढा राग आला की माझा लेक इतकं मोठं वाईट काम कसं करू शकतो, अशी फसवणूक कशी करू शकतो, आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. आढळराव समरला म्हणतात, ए समर, तुला आता माझा खूप राग आला आहे. मला माहिती आहे तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर अन्याय करतोय, आणि तुझ्या मनात हे पण आहे की दुष्यंत माझा लाडका आहे, तू माझा दोडका आहे. पण असं काही नाही बरं का. मला जेवढा तू प्यारा तेवढा दुष्यंत प्यारा, जेवढा दुष्यंत प्यारा तेवढा तू प्यारा. त्यामुळे असा काही मनात भेदभाव आणू नको. मला माहीत नाही आहे तुझ्या मनात हे कुणी भरलं आहे, पण ज्याने कुणी भरलं असेल ना ते अतिशय चुकीचं आहे. 26 वर्षानंतर जरी आपण भेटलो असलो आणि तुला असं वाटत असतं की आपण दोघे एकमेकांपासून लांब आहोत, एकमेकांपासून वेगळे आहोत ना, तर तसं काही नाही आहे. शेवटी तू माझा लेक आहे, आणि माझं तुझ्यावर सुद्धा तेवढंच प्रेम आहे, हे लक्षात ठेव. आणि आज मी जे काही केलं आहे ना तुझ्या भल्यासाठी केलं आहे. तू चुकला होतास म्हणून केलं आहे. अरे ही छोटीशी चूक तू केली, पण उद्या यामधूनच तू आणखीन काही जास्त केलं असतं ना, तर ते केवढं महागात पडलं असतं. समर हे सगळं ऐकून घेतो, पण त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही, कारण तो शेवटी जाणून बुजून वाईटच. तो काय कधी सुधारणार नाही आहे. अनुसूया ही रडत असते. आढळराव तिला समजावून सांगतात, अनुसूये, आता तुझ्याच हातात आहे तुझ्या लेकाला समजून सांगायचं, आणि तू जर त्याला समजून सांगितलं नाही ना तर तो तुझ्या हातातून निघून जाईल, एवढं लक्षात ठेव. एवढं तरी कर बाई. असं म्हणून आढळराव अनुसूयासमोर हात जोडतात आणि तेथून निघून जातात. आणि मग अनुसूया ही पुन्हा एकदा समरला भडकून देते, पाहिलं का समर, आज जर तुझ्या जागी त्यांचा आवडता लेक दुष्यंत असता ना, तर त्यांनी असं कधीच केलं नसतं, त्याला हातसुद्धा लावला नसता. पण तू त्यांचा लाडका नाही आहे ना, म्हणून तुला एवढं मारलं आहे त्यांनी, आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. अरे कोणता बाप आपल्या लेकराबरोबर असं करतो का रे? असं म्हणून अनुसूया ही समरला आणखीनच आढळरावांविरुद्ध भडकून देते. आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, समर असं वागू शकतो हे आपल्याला माहिती आहे, पण तुम्हाला अनुसूया सासूबाईंचं वागणं चुकीचं नाही वाटलं का? दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा, मला त्यांचं वागणंसुद्धा नाही पटलेलं आहे. म्हणजे त्या खरंच खूप चुकीच्या वागल्या. समरचं एवढं चुकलेलं असतानासुद्धा त्यांनी समरला शिक्षा करण्याऐवजी, त्याला समजून सांगण्याऐवजी त्या आबांनाच बोलत होत्या की तो तुमचा लेक आहे, तुम्ही त्याच्याबरोबर चुकीचं करताय. हे मला पटलेलं नाही आहे. त्या असं का वागताय काय माहीत. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही त्यांच्याकडे फक्त चांगुलपणाच्या नजरेने बघताय. तुम्ही जर डोळे नीट उघडले ना तर तुम्हालासुद्धा कळेल, जसा समरला पैशांचा हव्यास आहे तसाच अनुसूया सासूबाईंनासुद्धा आहे. त्यांना पैसा हवा आहे, संपत्ती हवी आहे, प्रॉपर्टी हवी आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा समरने जे काही केलं ना त्यात काहीच चुकीचं वाटत नाही आहे. आणि समरच्या बर्बादीला त्यांची आई अनुसूया सासूबाई जबाबदार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. दुष्यंतलासुद्धा ही गोष्ट पटते. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि समर हा पूजाला भेटायला बाहेर आलेला असतो. आणि समरला एवढं मारलं आहे आढळरावांनी हे पाहून पूजालासुद्धा खूप वाईट वाटतं. आणि पूजा म्हणते, अरे यार समर, किती मारलं आहे तुला खरंच. आणि असं कसं कुणी मारू शकतं का आपल्या मुलाला? कसं सहन केलंस रे तू? समर बिचारा तोंड पाडून बसलेला असतो. आणि पूजा म्हणते, तेथे कुणी नव्हतं का? तुझी आई नव्हती का? त्यांनी नाही वाचवलं का तुला? नाही थांबवलं का तुझ्या डॅडला? तर समर सांगतो, होती ना, माझी आई होती. तिने अडवण्याचा प्रयत्न केला, पण आढळरावांनी कोणाचंच ऐकलं नाही. तर पूजा चिडून म्हणते, सॉरी समर, पण तुझी आई काय करत होती तिथे? अरे मी तुझ्या जागी असते ना तर असा मोठा गोंधळ घातला असता, घर डोक्यावर घेतलं असतं.
पण तुझ्या अंगाला हात लावू दिला नसता त्या आढळरावांना आणि तुझी आई फक्त बघत बसली. अरे आई आहे की कोण आहे? हे ऐकून समर पूजाकडे रागाने पाहतो. पूजा चिडून म्हणते, समोर तुला खरं सांगते, तुझ्या आईऐवजी तेथे बाळजाबाई असती ना तरीसुद्धा बाळजाबाईने स्वतःच्या मुलाला हात लावू दिला नसता आढळरावांना, घर डोक्यावर घेतलं असतं. तुझ्या आईने ना बाळजाबाईकडून शिकवण घ्यायला हवी की चांगली आई कशी असते ते. समरला खूप राग येतो. समर चिडून म्हणतो, बस झालं पूजा, माझ्या आईबद्दल तू थोडं जास्तच बोलते असं तुला वाटत नाहीये का? तुझी होणारी सासू ती, तिच्या विरोधात एवढं बोलू नये. पूजा चिडून म्हणते, खरं का समर, मला तुझी काळजी वाटते ना म्हणून मी बोलतीये. आणि आता तू तुझ्या आईच्या छत्रछायेखालून बाहेर ये. दिवसभर आय 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 करत नको जाऊ. आता तू मोठा झालाय आणि तुझ्या आईमुळेच तुला हा दिवस पाहावा लागलाय. तुझ्या आईला तुझी काळजी असती ना तर आढळरावांना एक फटका मारू दिला नसता तुला, तुला वाचवलं असतं. पण त्या दूर राहिल्या आणि सगळा आरोप तुझ्यावरच. आजपर्यंत त्यांनी जी कटकारस्थानं केली त्या सगळ्यांचा दोष कोणावर? तुझ्यावर. तू नालायक बनलास आणि त्या मात्र चांगल्या चुंगल्या बनण्याचं नाटक करताय. हे ऐकून समोरच्या मनात सुद्धा आपल्या आईबद्दल राग निर्माण होतो आणि पूजाला हेच करायचं असतं. तिला समरला त्याच्या आईविरुद्ध भडकून द्यायचं असतं. म्हणजे उद्या जेव्हा पूजा आणि समरचं लग्न होईल तेव्हा सगळी प्रॉपर्टी ही समरच्या नावावरून पूजा स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेईल आणि मग आईश करेल. पूजा ही समरला दारूसुद्धा प्यायला देते आणि समर चिडलाय हे पाहून पूजाला खूप आनंद होतो की आपला प्लॅन यशस्वी होतोय आणि सगळं आपल्या मनासारखंच होत आहे. तर दुसरीकडे आढळरावांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि आज झालेल्या प्रकरणामुळे सगळे शांत असतात. तर मैनावती विचारते, आज काय झालंय? सगळे एवढे शांत शांत का आहेत? कुणी काहीच बोलत नाही. तर जयकांत सांगतो, अगं मम्मी, तुम्ही दोघे बाहेर गेले होते ना तेव्हा घरात खूप मोठा राडा झालाय. तर मैनावती विचारते, अरे देवा, आता काय राडा झाला घरामध्ये? जयकांत हा मैनावतीला काही सांगणार इतक्यात कृष्णा म्हणते, आता जेवायची वेळ आहे ना तर आपण जेवण करून घेऊया. या बाकीच्या गप्पा आपण नंतर मारू बरं. त्यामुळे हे दोघे गप्प बसतात आणि तेवढ्यात तेथे माधव येतो आणि आढळरावांकडे एक फाईल देऊन सांगतो, वकील साहेबांचा माणूस आला होता, त्याने ही फाईल दिली आहे. आढळराव म्हणतात, ठीक आहे. माधव निघून जातो आणि मग आढळराव हे घरातील सगळ्यांना सांगतात, मागील काही दिवसांपासून घरात जे काही घडतंय त्याबद्दल मी एक निर्णय घेतला आहे. आता तुम्ही सगळे इथे आहात तर मला ते सांगायचं आहे. तेवढ्यात मैनावती म्हणते, अहो भाऊजी, पण समर घरात नाही आहे ना? तर आढळराव म्हणतात, ते तर नेहमीचंच आहे. कृष्णा सांगते, तो बाहेर गेलाय. आढळराव म्हणतात, काही फरक पडत नाही, कारण तसंही तो असेल किंवा असला असता अशी मी अपेक्षा ठेवत नाही. तसंही आजकाल पंचक्रोशीत त्याचं नाव गाजतंय. आपल्या जयकांतला सुद्धा लाजवेल असे त्याचे पराक्रम आहेत. जयकांत तर त्याच्यासमोर काहीच नाही आहे. हे ऐकून जयकांत हसू लागतो आणि म्हणतो, थँक्यू काकासाहेब, खूप खूप थँक्यू. तर मैनावती चिडून म्हणते, अरे मूर्खा, त्यांनी तुला त्याच्या पंक्तीत बसवलंय आणि तो थँक्यू म्हणून हसतोय काय? गप्प बस. जयकांत गप्प बसतो आणि मग आढळराव हे सगळ्यांना सांगतात, आता माधवने मला जे पेपर्स आणून दिले ते पेपर्स म्हणजे आपल्या संपत्तीचे पेपर्स आहेत, रांगणे कुटुंबाच्या संपत्तीचे पेपर्स. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आढळराव सगळ्यांना सांगतात, आपलं रांगणे पाटील कुटुंब म्हणजे या पंचक्रोशीतलं सगळ्यात जुनं जाणतं कुटुंब आहे. आपल्याकडे पिढीजात पाटीलकी आहे आणि पिढीजात पाटीलकी म्हटलं की जमीन जुमला, संपत्ती, प्रॉपर्टी हे सगळं आलंच. आणि मागील अनेक पिढ्यांपासून ही संपत्ती त्याच्याच हाती सोपवली जाते, जो ही संपत्ती राखू शकतो आणि जमेल तसं वाढवू शकतो. म्हणूनच मी आज निर्णय घेतलाय की या संपत्तीचा वारस कोण असेल आणि योग्य लायक व्यक्तीचीच मी निवड केली आहे. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई शांतपणे हे सगळं ऐकत असतात. अनुसूयाला असं वाटतं की आता या संपत्तीचा खरा वारस म्हणजे माझा ल्योक, माझा समरच असणार आहे. आणि आढळराव सांगतात, मी या संपत्तीचा वारस म्हणून दुष्यंतचं नाव घोषित करतो. हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. तर अनुसूयाच्या पायाखालची जमीनच सरकते. अनुसूया विचारते, अहो काय बोलला तुम्ही? तर आढळराव म्हणतात, ऐकू नाही आलं का? दुष्यंत माझ्या संपत्तीचा वारस असेल. असं म्हणून आढळराव चक्क दुष्यंतच्या हातात या सगळ्या संपत्तीची फाईल ठेवतात. त्यामुळे अनुसूयाला खूप राग येतो. अनुसूया चिडून विचारते, अहो हे काय करताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझा समर काय लायक नाही आहे का हे सगळं सांभाळण्याच्या? अहो 26 वर्ष ते बिचारं लेकरू रानावनात भटकलंय, गरिबीत दिवस काढले आणि आत्तासुद्धा तुम्ही तेच करताय का? आढळराव काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात समर
हा झिंग झिंग दारूच्या नशेत घरामध्ये येतो आणि म्हणतो पार्टी तो बनती है इसी बात पे. आणि त्याला कशाचंही भान राहिलेलं नसतं. आणि आढळराव, अनुसूया, घरातील सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. अनुसूयाला खूप राग येतो. अरे वा, काय टायमिंग आहे माझ्या पोराचं, काय वेळेवर दारू पिऊन आलाय. आढळराव या समरकडे पाहतच राहतात. समर हा बाळजाबाईच्या फोटोला नमस्कार करतो. अहो तुम्ही कशाला नमस्कार करता, मीच तुम्हाला नमस्कार करतो. आणि तुम्ही सगळे खाताय, खा खा, मी पोट भरून खाऊन आलोय, असं म्हणून समर तेथून निघून जातो. आढळराव अनुसूयाला विचारतात, काय मग अनुसूयाबाई, भेटलं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अनुसूया आढळरावांकडे रागारागाने पाहते. बाळजाबाईला खूप आनंद होतो. आणि मग थोड्या वेळानंतर समर त्याच्या रूममध्ये असतो. त्याची थोडी दारू उतरलेली असते. समर चिडून म्हणतो, अरे म्हाताऱ्या, आधी मला एवढं गुरासारखं मारलं, मग सगळी प्रॉपर्टी त्या दुष्यंतच्या नावावर केली. असा बाप असल्यापेक्षा गेलेला बरा रे, कशाला जगतो रे तू. आणि तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत तेथे येतात. त्यांना पाहून समर खूप चिडतो आणि विचारतो, तुम्ही येथे कशाला आला रे. तर दुष्यंत म्हणतो, ए समर, काय स्वतःची अवस्था करून घेतली आहे. तर समर उद्धटपणे म्हणतो, हाय, हीच आहे माझी अवस्था, तुला काय करायचं रे, चल निघ इथून, मला नाही बोलायचं तुमच्याशी. दुष्यंत आणि कृष्णाला खूप वाईट वाटतं की हा समर त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. कृष्णा ही समरला समजवण्याचा प्रयत्न करते. समर, तू जे काही वागतोयस ना ते अतिशय चुकीचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही सुधार. पण समर हा काही सुधारण्याच्या मनस्थितीत नसतो, काही ऐकण्याच्याही मनस्थितीत नसतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. समर याची चांगलीच धुलाई झाली आहे. आणि आता आढळरावांनी आपल्या प्रॉपर्टीचा वारस म्हणून दुष्यंतला घोषितसुद्धा केलं आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. आढळरावांनी चक्क समर नाही तर दुष्यंतला प्रॉपर्टीचा वारसदार म्हणून घोषित केलं. त्यामुळे अनुसूया खूप चिडलेली असेल आणि आढळरावांचा खून करायचं ठरवणार. ती मध्यरात्री आढळरावांच्या रूममध्ये येईल आणि आढळरावांच्या पोटात चाकू खुपसणार. तिचा संपूर्ण चेहरा रक्ताने लाल बुंद होणार. पण त्याच वेळेस दिवे लागतील. आढळराव, कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई सगळे समोर येतील. त्यामुळे अनुसूयाला जबर धक्काच बसेल. कृष्णा आणि बाळजाबाई म्हणतील, अनुसूया, तुझा खेळ संपला. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.